रिकामा वेळ वाया घालवू नका. ही 5 कामं तुमचं आयुष्य बदलतील. तुम्हाला माहिती आहे का, माणसाचा सर्वात मोठा विनाश कधी सुरू होतो? जेव्हा त्याचे मन रिकामे होते. चाणक्य म्हणायचे, रिकामे मन फक्त कमजोरी निर्माण करत नाही, तर हळूहळू माणसाची बुद्धीही नष्ट करते. ज्या माणसाकडे करण्यासाठी कोणतेही ध्येय नसते, त्याचे मन भरकटायला सुरुवात करते आणि भरकटलेले मन माणसाला अशा सवयींकडे ढकलते, ज्या बाहेरून छोट्या वाटतात पण आतून पूर्ण आयुष्य पोकळ करून टाकतात. आज बहुतेक लोक दुःखी आहेत, ते संधी नसल्यामुळे, नाहीतर त्यांचा वेळ चुकीच्या ठिकाणी खर्च होत असल्यामुळे. थोडासा मोकळा वेळ मिळताच माणूस लगेच मनोरंजन शोधू लागतो. मोबाईल उघडतो, रील्स पाहतो, दुसऱ्यांचे आयुष्य पाहतो, तासनतास स्क्रोल करत राहतो आणि मग रात्री स्वतःलाच दोष देतो की पूर्ण दिवस गेला पण काहीच बदललेले नाही. पण चाणक्य म्हणायचे, वेळ कधी संपत नाही, माणूस स्वतः संपतो. म्हणूनच बुद्धिमान व्यक्ती आपल्या मोकळ्या वेळेला सर्वात जास्त जपून ठेवते, कारण हाच वेळ ठरवतो की पुढच्या वर्षामध्ये त्याचे आयुष्य कसे असेल. पहिली गोष्ट जी प्रत्येक माणसाने समजून घेतली पाहिजे ती म्हणजे, जर तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला यशस्वी बनवू शकत नाही. आजचा माणूस बाहेरून जितका शांत दिसतो, आतून तितकाच अस्वस्थ असतो. त्याचे मन प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत अडकलेले असते. कधी तुलना, कधी भीती, कधी भविष्याची चिंता, कधी लोकांच्या गोष्टी. चाणक्य म्हणायचे, जो माणूस एकट्यात स्वतः सोबत बसू शकत नाही, तो कधी महान बनू शकत नाही, कारण एकटेपणा माणसाचा खरा चेहरा दाखवतो. जेव्हा माणूस गोंधळापासून दूर बसतो, तेव्हा त्याला समजते की त्याच्या आत किती कमजोरी भरलेली आहे. सुरुवातीला माणूस एकटा बसण्याला घाबरतो, कारण तिथे त्याला कोणतेही मनोरंजन मिळत नाही. तिथे फक्त त्याचे विचार असतात आणि माणूस स्वतःच्या विचारांना सर्वात जास्त घाबरतो. पण हाच तो वेळ असतो जेव्हा आत्मज्ञान सुरू होते, जेव्हा माणूस स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात करतो की शेवटी त्याला आयुष्यात हवे काय आहे, तो रोज त्याच चुका का करत आहे, त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता का आहे, तो दुसऱ्यांच्या मतांनी इतका प्रभावित का होतो. हेच प्रश्न हळूहळू माणसाला मजबूत बनवतात. चाणक्य म्हणायचे, जो माणूस स्वतःवर विजय मिळवतो त्याला हरवणे अशक्य होते. म्हणून मोकळ्या वेळेत सर्वात आधी तुमचे मन शांत करायला शिका. काही वेळ मोबाईल शिवाय बसा, तुमचे विचार पहा, स्वतःला समजून घ्या, कारण जो माणूस स्वतःला समजतो त्याला जग फार काळ गोंधळात टाकू शकत नाही. दुसरी गोष्ट जी चाणक्यांनी शिकवली ती म्हणजे ज्ञान. ही माणसाची सर्वात मोठी शक्ती आहे. आज लोक फक्त मेहनतीवर विश्वास ठेवतात, पण ज्ञानाशिवाय केलेली मेहनत माणसाला फक्त थकवते. जर तुमच्याकडे अशी कोणती कला नसेल जी तुम्हाला गर्दीपासून वेगळं बनवू शकेल, तर हळूहळू जग तुम्हाला मागे सोडते. आज हजारो लोक फक्त यासाठी संघर्ष करत आहेत, कारण त्यांनी योग्य वेळी स्वतःला चांगले बनवले नाही. त्यांना वाटत राहिले की अजून खूप वेळ आहे, नंतर शिकू, आता थोडा आराम करू. पण वेळ कधीच कोणाची वाट पाहत नाही. चाणक्य म्हणायचे, बुद्धिमान व्यक्ती रोज स्वतःला आधीपेक्षा चांगले बनवत असते, कारण त्याला माहिती असते की येणारा काळ फक्त त्याचाच असेल ज्याच्याकडे ज्ञान असेल. पण मोकळ्या वेळेत अशा गोष्टी शिका ज्या तुमची किंमत वाढवतील. बोलण्याची कला शिका, कारण शब्द माणसाची ओळख बनवतात. पुस्तके वाचा, कारण पुस्तके असे अनुभव देतात जे अनेक लोक पूर्ण आयुष्य जगूनही शिकू शकत नाहीत. नवीन स्किल शिका, कारण जग त्याच माणसाला महत्त्व देते जो समस्येचे समाधान करू शकतो. लक्षात ठेवा, पैसा फक्त मेहनतीने येत नाही. पैसा व्हॅल्यूमधून येतो आणि व्हॅल्यू त्याच माणसाकडे असते ज्याने आपल्या वेळेचा योग्य उपयोग केला असतो. तिसरी गोष्ट जी प्रत्येक तरुणाने समजून घेतली पाहिजे ती म्हणजे, कमजोर शरीर माणसांच्या विचारांनाही कमजोर बनवते. आज लोक मानसिकदृष्ट्या तुटत आहेत, कारण त्यांचे शरीर आळशी झाले आहे. उशिरापर्यंत जागणे, तासनतास मोबाईल वापरणे, कोणताही व्यायाम नाही, कोणतेही शिस्तबद्ध जीवन नाही, आणि मग तो माणूस म्हणतो की त्याचे मन उदास असते, आत्मविश्वास राहत नाही, आयुष्यात ऊर्जा उरली नाही. पण चाणक्य म्हणायचे, ज्या माणसाच्या शरीरात शक्ती नसते त्याचे निर्णयही कमजोर होतात. तुम्ही पाहिले असेल, जेव्हा माणूस स्वतःला फिट अनुभवतो तेव्हा त्याचा चेहरा बदलतो, चाल बदलते, आवाजात आत्मविश्वास येतो. म्हणून तुमच्या शरीराकडे कधी दुर्लक्ष करू नका. तुम्हाला पहलवान बनवायची गरज नाही, पण इतके मजबूत जरूर बना की तुमचे शरीर तुमची साथ देऊ शकेल. रोज थोडे धावा, व्यायाम करा, योग करा, सकाळी लवकर उठा, कारण शिस्त नेहमी शरीरापासून सुरू होते. जो माणूस आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो आपल्या आयुष्यावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. चाणक्य म्हणायचे, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, कारण तो हळूहळू त्याची इच्छाशक्ती संपवतो, आणि जेव्हा इच्छाशक्ती संपते तेव्हा माणूस फक्त कारणे देत राहतो. तर चौथी गोष्ट जी चाणक्यांनी वारंवार समजावली ती म्हणजे, ज्या माणसाच्या आयुष्यात ध्येय नसते त्याचे आयुष्य दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर चालू लागते. आज बहुतेक लोक भरकटलेले आहेत, कारण त्यांना स्वतःलाच माहिती नाही की त्यांना जायचे कुठे आहे. ते सकाळी उठतात, दिवसभर काम करतात, रात्री झोपतात आणि पुन्हा तीच जीवन जगत राहतात. त्यांच्या
आत कोणतीही आग उरत नाही, कारण त्यांचे कोणतेही स्पष्ट ध्येय नसते. चाणक्य म्हणायचे, ज्या व्यक्तीकडे ध्येय नसते तो प्रत्येक छोट्या समस्येसमोर हार मानतो, कारण त्याच्या पुढे जाण्याचे कारणच नसते. म्हणूनच अनेक लोक मोठ्या उत्साहाने सुरुवात करतात, पण काही दिवसांनी थकून बसतात. त्यांचे मन प्रत्येक छोट्या गोष्टीने भरकटते, कधी लोकांच्या बोलण्याने, कधी अपयशाने, कधी भीतीने. पण ज्या माणसाच्या आत आपल्या ध्येयाला मिळवण्याची भूक असते, त्याला थांबवणे सोपे नसते. म्हणून मोकळ्या वेळेत फक्त मनोरंजन करू नका, तर तुमच्या भविष्याबद्दल विचार करा. स्वतःला विचारा की तुम्हाला आयुष्यात खरोखर काय हवे आहे. फक्त पैसा कमवायचा आहे की असे जीवन जगायचे आहे जिथे कोणासमोर झुकावे लागणार नाही. फक्त नाव हवे आहे की असा सन्मान हवा आहे जो मेहनत आणि चारित्र्यामुळे मिळतो. जेव्हा माणूस आपल्या ध्येयाला मनापासून अनुभवू लागतो, तेव्हा त्याच्या आत आपोआप शिस्त निर्माण होऊ लागते. मग त्याला कोणी मजबूर करत नाही, त्याचे ध्येयच त्याला पुढे ढकलते. चाणक्य म्हणायचे, ज्या व्यक्तीचे इरादे मजबूत असतात त्याच्यासाठी रस्ते आपोआप तयार होतात. म्हणून तुमची ध्येये लिहा, ती रोज वाचा. रोज स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही सुरुवात का केली होती, कारण जो माणूस आपले कारण विसरतो तो खूप लवकर हार मानतो. 5वी गोष्ट जी माणसाला आतून मजबूत बनवते ती म्हणजे योग्य लोकांची साथ. आज जगात सर्वात जास्त एकटेपणा गर्दीत राहणाऱ्या लोकांच्या आत आहे. लोक हजारो लोकांशी जोडलेले आहेत, पण स्वतःच्या कुटुंबापासून दूर झाले आहेत. घरात सगळे एकत्र बसतात, पण नजरा एकमेकांवर नसून मोबाईलवर असतात. चाणक्य म्हणायची, चुकीची संगत माणसाची बुद्धी नष्ट करते. जर तुमच्या आसपास असे लोक असतील जे नेहमी नकारात्मक बोलतात, मेहनतीची थट्टा करतात, स्वप्ने छोटी दाखवतात, तर हळूहळू त्याचा परिणाम तुमच्या मनावरही होतो. म्हणून तुमच्या आसपास असे लोक ठेवा जे तुम्हाला चांगले बनवण्यासाठी प्रेरणा देतील. मोकळ्या वेळेत आईवडिलांसोबत बसा, कारण जगातील सर्वात खरे अनुभव त्यांच्याकडे असतात, ज्यांनी आयुष्य जवळून पाहिले आहे. तुमच्या मित्रांना समजून घ्या, कारण खरा मित्र तोच असतो जो पडताना तुम्हाला सावरतो, तुमच्या कमजोरीचा फायदा घेत नाही. चाणक्य म्हणायचे, माणसाची सर्वात मोठी ताकद त्याचे चारित्र्य आणि त्याचे संबंध असतात. पैसा संपतो, पद संपते, पण चांगले संबंध आयुष्यातील सर्वात कठीण काळात माणसाला तुटू देत नाहीत. म्हणून जे लोक खरोखर तुमची काळजी घेतात त्यांना कधीही दुर्लक्षित करू नका, कारण एक वेळ अशी येते जेव्हा माणसाला समजते की आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट पैसा नाही तर आपली माणसं आहेत. 6वी गोष्ट जी फार कमी लोक समजतात ती म्हणजे मौनाची शक्ती बोलण्यापेक्षा खूप मोठी असते. आज प्रत्येक माणूस स्वतःला सिद्ध करण्यात व्यस्त आहे. प्रत्येकाला आपले आयुष्य दाखवायचे आहे, आपले यश दाखवायचे आहे, आपले विचार दाखवायचे आहेत. पण चाणक्य म्हणायचे, बुद्धिमान व्यक्ती प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगत नाही, कारण जग तुमच्या कमजोरीचा वापर तुमच्या विरुद्ध कसा करायचा हे जाणते. अनेक वेळा माणूस स्वतःच्या शब्दांमुळे अडचणीत येतो. माणूस मोकळ्या वेळेत फक्त बोलायला शिकू नका, तर शांत राहायलाही शिका. जेव्हा माणूस शांत असतो तेव्हा त्याची बुद्धी अधिक स्पष्टपणे काम करते. तो लोकांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. तो भावनांमध्ये वाहून जाऊन चुकीचे निर्णय घेत नाही. चाणक्य म्हणायचे, जो व्यक्ती आपल्या रागावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवू शकत नाही तो स्वतःची सर्वात मोठी समस्या बनतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी तुमच्या योजना सांगू नका, प्रत्येकाला तुमचे दुःख दाखवू नका, प्रत्येक वादात स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. अनेक वेळा मौन माणसाला असा सन्मान मिळवून देते जो 1000 शब्दही मिळवून देऊ शकत नाहीत.